आज एक आपण गंभीर विषयावर पत्रकार परिषद घेत आहे. नागपूर महानगरपालिका यामध्ये बिंदू नामावली जे आपण भरती प्रक्रियेमध्ये बिंदू नामावली जे वापरतो त्यामध्ये एक मोठा घोळ केलेला आहे. यामध्ये आपल्या ताई आहेत दीपालीताई यांचे मिस्टर विशाल पवनीकर हे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी होते. ते अनुकंपा तत्वावर लागले होते शेड्यूल कास्टमध्ये. त्यांची नियुक्तीपत्र शेड्यूल कास्टचं होतं. त्यानंतर 2018मध्ये ते पहिले मजदूर पदावर लागले. 2018मध्ये त्या कर सम्राट म्हणून त्यांची नियुक्ती तंतुडीत होऊ लागली. त्यानंतर 2025मध्ये त्यांना जेव्हा कास्ट सर्टिफिकेट मागण्यात आलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी, तर त्यांचं जे रोस्टर होतं ते शेड्यूल कास्टमध्ये लागले, प्रमोशन शेड्यूल कास्टमध्ये झालं. त्यानंतर त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही SBCची मागण्यात आली. ज्या प्रवर्गाचं त्यांचं काही घेणं देणं नाही. हे प्रवर्ग बदलण्याचे अधिकार कोणालाच नाही. यासाठी तुम्हाला एक मागासवर्गीय कक्ष असतं मंत्रालयात किंवा आपल्या कमिशनर ऑफिसला विभागीय आयुक्ताचा. त्या परवानगीशिवाय आपल्याला रोस्टर कंटिन्यू नाही करतात किंवा रोस्टरची परवानगी विकून घ्यावं लागतं. जेव्हा एका परवानगी घेतलीमध्ये तो त्या रोस्टरमध्ये परफेक्ट झाला. त्यानंतर त्यांचं रोस्टर पोस्टिंग SBC करून टाकलं, जे की ते महार शेड्यूल कास्ट समाजाचे होते. त्यानंतर त्यांनी आयुक्तांना पत्र दिलं की बा माझी नियुक्ती, माझी सर्व्हिस बुक या सगळ्यावर नोंदी शेड्यूल कास्ट आणि महार समाजाचे आहे. त्यानंतर त्यांनी आयुक्तांनी निर्देश दिले की तपासणी करा. तर तपासणी केल्यावर तुम्हाला पुन्हा एक आश्चर्यजनक माहिती मिळाली की बा त्यांनी ते शेड्यूल कास्ट केलंच नाही, तर त्या रोस्टरमध्ये त्यांना ओपन करून टाकलं. आणि त्या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांचा मानसिक ताण झाला व ते एक्सपायर झाले त्या. आणि आजही ती चूक दुरुस्ती महानगरपालिकेने केली नाही. आमचं म्हणणं हेच आहे की हे त्या सगळ्या भानगडी केलेल्या आहे. शासन निर्णयाप्रमाणे 5 नोव्हेंबर 2009च्या जो कोणी अधिकारी रोस्टरमध्ये चुकीच्या पद्धतीने नोंदी घेत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने करत असेल, तर त्यामध्ये आरक्षण कायद्यात कलम 8 अनुसार त्याला 90 दिवसांची कारावास आहे आणि 5,000 दंड आहे. त्याशिवाय ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये सेक्शन 4(1) मध्ये त्याचा प्रोव्हिजन आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे आज दीपालीताईंनी DCP झोन 2 ला निवेदन दिलं आहे की यानुसार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात भविष्यात त्यांच्यावर कारवाई होईल. आणि माझी सगळ्या पत्रकार बंधू मित्रांना एवढीच विनंती आहे की तुम्ही हे सापून शासनाला जाग आणून दिलं पाहिजे की याच्यात 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे जे रोस्टर चेंज करत आहे आपली मनमानी ते महानगरपालिकेत सुरू आहे, याच्यावर कुठेतरी अंकुश लागायला पाहिजे. म्हणजे कधी शेड्यूल कास्ट करणे, कधी कुणाला OBC करणे, हे तर म्हणजे थट्टा मस्करी सुरू झालेली आहे असं आमच्या निर्देशात येत आहे. तुमच्या याच्यात दिलेलं आहे आम्ही पेजेसमध्ये त्यांचं 2015चा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल पेजमध्ये 112 सिरियल क्रमांकवर जर माझ्या हजबंडने स्टार्टिंगच त्यांची नियुक्ती महाडमध्ये झालेली आहे. त्यांचे डॉक्युमेंट, त्यांची कास्ट सर्टिफिकेट, त्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट अगदी महार या कास्टमध्ये आहे. तरी क्लिअर आहे की ते त्याचं स्पष्टच आहे की ते SC कॅटेगरीमध्ये आहे. आणि नंतर मग अगदी ST मध्ये होणार, तर त्यानंतरचं जे डॉक्युमेंटेशनचा प्रकार झाला समजते. तर आज त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या जागेवर जर दुसऱ्या व्यक्तीची पण नियुक्ती झाली, मग तो काय करेल? तो कशात सफर करेल? कोणत्या कास्टमध्ये सफर करेल? जर माझ्या हजबंडला त्यांनी STची व्हॅलिडिटी मागितली, तर शक्यतो त्यांच्या जागेवर जो पण नियुक्त त्याला पण त्याच गोष्टी बघायला पाहिजे. मग हा विषय क्लिअर होणं खूप आवश्यक आहे.